वेगळा विषय असता, पण हा शेतकरी शेतमजुराचं आंदोलन आहे, त्याच्यानं होऊ शकतं थोडं अडचणी. मला असं वाटतं काय देशामध्ये जो वाद निर्माण केला जात आहे, शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या प्रश्नापासून दूर नेल्या जात आहे, युवकांना युवकांच्या प्रश्नापासून दूर नेल्या जात आहे, त्याच्या हाती रंगाचा झेंडा दिला जात आहे. आम्ही याच्यावरच घाव घालणार आहोत. ही व्यवस्था अशी जे निर्माण करून पाहतोय की नको ते प्रश्न समोर आणून मूळ प्रश्नाला बगल देण्याचं काम एकंदरीत या राजकीय व्यवस्थेमध्ये चालू आहे, आणि तोच आम्हाला आर्थिक विषमतेचा विषय आम्हाला घेऊन जायचा आहे. आज युवकांसाठी धोरण आलं पण पैसे नाही आहे, त्यांची पाहिजे तशी प्रकारची व्यवस्था नाही, शेतकऱ्यांना भाव नाही. एका क्विंटल मागे 2000चा लॉस आहे. राज्य सरकारनं शिफारस केलेले भाव आणि केंद्रानं जाहीर केलेले भाव याच्यात 2000चा फरक आहे. शेतकऱ्याला शेतमजूर नाही. आता एका आरक्षणात एक माणूस नोकरीवर लागला म्हणजे एखाद्या नोकरी लागली तर त्याचं एकट्याचं कुटुंब भलं होते, पण शेतीमालाला भाव जर भेटला आणि मजुराला मजुरी चांगली भेटली तर अख्खं गाव सुखी होते. आमच्या मागणीमध्ये सगळ्या समाजाचं सगळ्या जातीचं भलं आहे, आणि त्यासाठी आम्ही तो हट्ट धरून हे आंदोलन करतो आहे. साधे दिव्यांगांना 6000 रुपये महिना मिळावा. 200 रुपयापासून सुरुवात झाली दिव्यांगाच्या महिन्याची. 600 झाला, 1000 झाला, 1500 झाला. आता 1500 पहिलेच लाडके बहिणीला सुरुवातीलाच 1500. माझं म्हणणं अडचणीत असणाऱ्या लोकांसाठी योजना असली पाहिजे, कष्ट करणाऱ्यांसाठी योजना असली पाहिजे. इथं कष्ट करणाऱ्यासाठी योजनाच नाही आहे. नसन पैसे तर मला वाटतं राज्यपालाचा बंगला विका, ती 40 एकर आहे, 10 एकर असू द्या राज्यपालांसाठी. किती काही पाय लंबा मोठा माणूस आला तर 10 एकरात सफिशियंट आहे. आणि 6 पारशी लोकांजवळ 6000 एकर जमीन मुंबईत आहे. मी सांगतोय दाव्यानं का आम्ही जे त्यांना माहिती देतोय, या माहितीवर जर अभ्यास केला तर या राज्याचं कर्जही माफ होते आणि आम्ही म्हणतो त्या मागण्या एका घटक्यात पूर्ण होत. प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की 55 लाख ज्या नोंदी आहेत त्या रद्द करा. तुम्ही या नोंदी मिळवण्यासाठी जरांगेंसोबत बैठका घेण्याचा बरेच प्रयत्न केले. प्रकाशजी आंबेडकरनंच पाठिंबा दिला होता. सगळ्यात अगोदर पाठिंबा देणारे हे प्रकाशजी आंबेडकरच आहे. मला वाटते तुमच्याजवळ काही त्याचे व्हिडिओ कॅसेट असेल तर ते वाजवा, आणि मग पहिले पाठिंबा देता, आता म्हणतो तुम्ही ते नोंदी रद्द करा. म्हणजे नेमकं मला समजत नाही त्यांना काय म्हणायचं आहे. उद्या अधिक तिसरी मागणी असू शकते, येऊ शकते. निवडणुका जवळ आल्यात, सगळ्यांचं लक्ष तुमच्या तिसऱ्या आघाडीकडे आहे. आम्ही तिसरी आघाडी नाही, आम्ही पहिली आघाडी आहे. आम्ही मुद्द्यावर लढणारी आघाडी आहे. आमच्याजवळ झेंड्याच्या रंगाची नाही आहे, अजेंडाची आघाडी आहे. त्याच्यानं आम्ही तिसरी आघाडी नाही, बिलकुल नाही. आमची पहिलीच आघाडी आहे जी झेंड्याच्या रंगावर नाही तर अजेंड्यावर लढणार आहे. त्याच्यानं आम्हाला तिसरी आघाडी संबोधित करू नये. पहिल्या तुमच्या मतानुसार पहिल्या आघाडी, हा हे बरोबर बोलला. नाही, पहिल्या आघाडीचा अजून आता उद्याचा मोर्चा झाला का या सगळ्या संदर्भात सरकार सोबत आघाडी सोबत ह्या सगळ्या मोर्चाचे निवेदन जे आमच्या मागण्या आहे 18 त्या समोर ठेवू. मुद्दे जर पटले, सरकारनं आहे त्या सरकारनं जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या, त्याचे GR काढले तर बच्चू कडूचा मतदारसंघ हा महायुतीला दिला जाईल, आणि कार्यकर्ता म्हणून आम्ही त्याचं काम करू. म्हणजे आम्ही निवडणूकच लढणार नाही. लढाचं कशासाठी? आमदारकी भोगासाठी थोडं लढतोय, मुद्द्यासाठी लढतोय. मुद्दे जर निकाली लागले तर लढण्याची गरज नाही.